महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर शिवसेना और एनसीपी को लेकर बयानबाजी तेज हो गई है। एनसीपी शरद पवार दल की सांसद सुप्रिया सुले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और पूर्व दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार के गुट को बड़ा इशारा देते हुए कहा कि असली शिवसेना और असली एनसीपी कौन है, यह विरोधी भी जानते हैं। सुप्रिया सुले ने दावा किया कि आज नहीं तो कल उद्धव ठाकरे के साथ न्याय जरूर होगा। संविधान के मुताबिक सुप्रीम कोर्ट का फैसला उनके पक्ष में आएगा। उन्होंने कहा कि बालासाहेब ठाकरे ने शिवसेना की कमान उद्धव ठाकरे को सौंपी थी, इसलिए असली शिवसेना उद्धव ठाकरे की है। वहीं एनसीपी को लेकर सुले ने कहा कि पार्टी शरद पवार की है और पार्टी से जुड़े सभी कागज पत्र शरद पवार के नाम पर हैं। उन्होंने साफ कहा कि जब तक उनकी सांस चलेगी वे एनसीपी शरद पवार की इस लड़ाई को लड़ती रहेंगी। आइए सुनते हैं क्या कुछ कह रही हैं सांसद सुप्रिया सुले। मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे। कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे। ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं, कोण त्यांना नाही म्हणलं होतं। पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये एमएलए एमपी यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवार साहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत। आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतःकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही। पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला।